तर सई म्हणत असते की पप्पा तू सुद्धा माझ्या शेजारी बस. एका साईडला मुक्ता बसलेली असते, दुसऱ्या साईडला सागर बसलेला असतो. तर सई आता सागरला म्हणत असते की पप्पा तू आता मुक्ता आईला जेवण भरव. त्यामुळे सईने सांगितल्याप्रमाणे आता सागरला मुक्ताला घास भरवावाच लागतो. तर नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. सावनी कोर्टामध्ये मुक्ताला नाही नाही ते बोललेली असते. ती मुक्ताला म्हटलेली असते की तू माझी मुलगी माझ्यापासून हिरावून घेतली आहेस, आयुष्यात तू कधीही खुश राहणार नाही, तू मला धोका दिला आहेस. आणि त्या गोष्टी आठवता आठवता ती स्वयंपाक देखील करत असते आणि त्या सगळ्यांचा जोर आणि सावनीचा सगळा राग ती स्वयंपाकावर काढत असते आणि पटपट स्वयंपाक करत असते. स्वाती तिथे येते आणि म्हणते की मुक्ता अगं तू तर खूपच फास्ट आहे स्वयंपाक करण्यामध्ये. आम्ही जितक्या वेळात काय बनवायचं हा विचार करत असतो तितक्या वेळात तू सगळा स्वयंपाकसुद्धा बनवून टाकलास. मुक्ताने सईसाठी पहिल्यांदाच किचनमध्ये काहीतरी बनवलेलं असतं. बापू तिथे येतात आणि मुक्ताला म्हणत असतात की मुक्ता खरं तर किचनमध्ये आज तू पहिल्यांदाच सईसाठी काहीतरी बनवतीये, त्यामुळे तुला हे बक्षीस. मुक्ता ते घेण्यासाठी नकार देत असते, परंतु बापू तिला समजवतात की जेव्हा आमच्या घरातली सून किचनमध्ये काहीतरी बनवते तेव्हा बक्षीस देण्याची आमची रीत आहे. मुक्ता आता ते बक्षीस स्वीकारते आणि म्हणते की थँक्यू काका. तर बापू म्हणतात की काय काका? तर मुक्ता म्हणते की नाही पप्पा. मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरीसुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. धन्यवाद. तितक्यातच गाडीचा हॉर्न वाजतो. सर्वांना समजलेलं असतं की खाली सई आली आहे. हर्षवर्धन स्वतःच्या गाडीमध्ये सईला घेऊन आलेला असतो. सागर तेव्हा त्यांच्या समोरच उभा असतो. इंद्रा देखील आता तिच्या गाडीमधून खाली उतरते आणि ती हर्षला म्हणते की पटपट सईचं सगळं सामान बाहेर काढायचं. ती दिमाखात डोळ्यांवर गॉगल लावून इंद्रा, हर्षवर्धन आणि सावनी समोर जाते. सागर आता हर्ष जवळ जातो आणि हर्षला म्हणत असतो की बघितलं, मी तुला म्हटलं होतं ना की तू स्वतः येऊन माझ्या सईला माझ्या दाराजवळ सोडशील. आणि तो सावनीकडे बघत म्हणत असतो की तू आता एक काम कर, तू तुझं सामान गाडीत टाक आणि तूही आता इथून निघून जा. हर्ष त्याला म्हणतो की तुला काय वाटलं, सईची कस्टडी तुला भेटली म्हणजे तू सगळं जिंकलास का? तू एक लूझर होता आणि लूझरच राहणार आहेस. सईची कस्टडी मिळवण्यासाठी तू त्या मुक्तासोबत लग्न केलं ना, त्या मुक्तासोबत ज्या मुक्ताने TV समोर तुला बदनाम केलं होतं, जी मुलगी सईचा बाप म्हणून तुला स्वीकारायला तयार नाहीये, ज्या मुलीला तुझी थोडीशी सुद्धा रिस्पेक्ट नाहीये. हर्ष सागरला म्हणत असतो की सागर तू पुन्हा एकदा अशा लग्नामध्ये अडकलायस ना की तिथे तुझी बायको पुन्हा तुझ्यावर थोडंसं सुद्धा प्रेम करत नाही. मुक्ता हे सर्व ऐकत असते. हर्ष सागरला सुनावत असतो की तू 2दा घोड्यावर चढला, परंतु तुझ्या नशिबात प्रेम नावाची गोष्ट नाहीये. सावनी हर्षला म्हणत असते की हर्ष जाऊ दे ना, आपण जाऊयात घरी. दोघंही तिथून निघून जात असतात. तेव्हा सागर त्यांना म्हणतो की थांबा, खरं तर हिशोब तर चुकता करून जा, नाहीतर पुन्हा तुझ्या बायकोच्या तुझ्या गर्लफ्रेंडच्या गळ्यात पडून रडत बसशील. आणि तू काय म्हटला की मी अशा मुलीशी लग्न केलंय की जी मुलगी माझ्यावर प्रेम नाही करत, सईचे वडील असल्याचा मला मान देत नाही. तुझं हे म्हणणं अगदी बरोबर आहे, परंतु त्यापेक्षाही मोठं खरं तुला माहिती आहे का काय? तू स्वतः माझ्या मुलीला घेऊन तुझ्या गाडीतून माझ्या दाराजवळ आलाय. आणि हो, ज्या सईच्या आईबद्दल तू बोलतोयस ना, सईची नवीन आई, ती तर सईच्या जुन्या आईपेक्षा कित्येक पटीने चांगली आहे. आणि हो, माझ्या भूतकाळातून मला जी गोष्ट पाहिजे होती ती तर मला भेटली आहे, आणि जी काही उरलेली होती, जी मला गरजेची नव्हती आणि मी फेकून दिली होती, ती गोष्ट तुला मुबारक, असं तो सावनीला गृहीत धरून बोलत असतो. हर्ष म्हणतो की बापरे, एवढी अकड, तेही त्या मुलीसाठी ज्या मुलीने तुझी. असं म्हणता सागर त्याला म्हणतो की गप्प बस, ती बायको आहे माझी आणि आमचं लग्नसुद्धा झालंय. मुक्ता हे सर्व ऐकत असते. सागर त्याला म्हणत असतो की ज्या मुलीला तू सारखं मुलगी मुलगी म्हणतोय ना, तर ती मुलगी नाहीये, ती मिसेस सागर कोळी आहे. खरं तर मला दया ह्या सावनीवर येते, हिच्याबद्दल काय बोलावं ते. खरं तर तुझं नाव तर तू हिला दिलं नाहीस आणि कोळी तर काही राहिली नाही. निदान तू घोड्यावर चढला असता तर ह्या बिचारीला तिचं नाव तरी भेटलं असतं हक्काचं. आणि हो, मी तुझ्या टक्करचा नाहीये, कारण मी तुझ्यापेक्षा खूप उंच उडालोय. सावनी आणि हर्षला मात्र चांगल्याच मिरच्या झोंबलेल्या असतात. मुक्ता तिथे येते आणि सावनीने जो तिला डायमंड नेकलेस दिलेला असतो तो डायमंड नेकलेस ती तिला परत करते. त्यानंतर हर्ष आणि सावनी तिथून निघून जातात. तर इकडं सईचं मात्र अगदी धमाक्यात स्वागत केलं जातं. सगळीकडे फुगे वगैरे छान डेकोरेशन केलं जातं. सर्वजण सईला एक एक गिफ्ट देत असतं. सर्वजण खूप खुश असतात आणि त्यांच्याबरोबर सई देखील खूप खुश असते.
तर सई आता काही गुलाबाची फुलं घेऊन येते आणि ती सांगते की आता मी एकेकाला ही गुलाबाची फुलं देणार आहे. ती स्वातीला, लकीला, कोमलला, इंद्रा, बापू सगळ्यांना गुलाबाचं फूल देते आणि शेवटी फक्त एकच गुलाबाचं फूल उरतं. आणि अजूनही सागर आणि मुक्ता दोघंही शिल्लक असतात. तर सई विचार करत असते की आता मी काय करू, माझ्याकडं तर एकच गुलाबाचं फूल आहे आणि मी या दोघांना कसं काय देऊ. आणि मग ती मुक्ताला तिच्या साईडला यायला सांगते. तर सई ते गुलाबाचं फूल सागरला देते. त्यामुळे सागर खूप खुश असतो. सईने मुक्ताची नाही तर सागरची निवड केलेली असते, त्यामुळे सागर मात्र हवेत असतो. मुक्ता मात्र निराश झालेली असते. परंतु सई पुढे म्हणते की पप्पा तू आता हे गुलाबाचं फूल मुक्ता आईला दे. सागरला मात्र मुक्ताला फूल देण्यामध्ये काही इंटरेस्ट नसतो, परंतु सई म्हटलेली असते त्यामुळे सागर मुक्ताला ते गुलाबाचं फूल देतो. तर इकडे सावनी मात्र हर्षसोबत भांडत असते. ती म्हणत असते की तू काय केलंस माझ्यासोबत, तू मला म्हटला होता ना की कस्टडीनंतर तू माझ्यासोबत लग्न करशील. आता केससुद्धा संपली आहे, कस्टडीसुद्धा संपली आहे. आपण एवढे प्रयत्न केले तरीसुद्धा सागर केस जिंकलाय. खरं तर तुला सांगू का, मला सागर, मुक्ता आणि सईबद्दल काहीही घेणं देणं नाही. मला तर फक्त माझ्या आयुष्याचं पडलंय. मला तू एवढंच सांग की तू माझ्याशी लग्न कधी करणार आहेस. हर्ष तिला म्हणत असतो की तू जरा शांत राहशील का, तुला काय वाटलं की तिथे फक्त तुझी बदनामी झाली आहे का, तिथे माझीसुद्धा बदनामी झाली आहे. सावनी म्हणत असते की तू फक्त माझ्याशी लग्न कर, तू मला तुझं नाव दे. खरं तर सागर बरोबर बोलत होता, ना मी तुझी बायको आहे ना त्याची बायको, मला काही माझं अस्तित्वच नाही आहे. सावनी आता रडायला लागते. तर हर्ष तिला म्हणत असतो की कमॉन सावनी, रडू नकोस, मी तुझ्याशी लग्न करणार आहे, परंतु मला थोडा वेळ हवाय. अगं इतक्या वर्षापासून आपण सोबत राहतोय आणि लग्न म्हणजे फक्त एक फॉर्मॅलिटी असते. पण हां, मी त्या सागरला काय आता सुखाने जगू देणार नाही. त्याला काय वाटलं की सईला जिंकून त्याने सगळी दुनिया जिंकली का. तर घरी मुक्ताने छान खीर, अगदी सागरसंगीत स्वयंपाक बनवलेला असतो आणि सईला ती तिच्या हाताने खाऊ घालत असते. तर कोमल म्हणत असते की वहिनी तुझ्या इथलं जेवण खरंच खूप छान असतं आणि खीर तर खूपच छान झाली. तेव्हा स्वाती तिला म्हणते की काय गं, लग्नामध्ये खीर खाऊन तुझं पोट नाही भरलं का. स्वाती इंद्राला म्हणत असते की मम्मी मला काहीही करून अंडे दे. तर इंद्रा म्हणत असते की आधी नीट बोलायला तर शिक, मी कुठून तुला अंडे देणार आहे. स्वाती म्हणते की अगं मम्मी तसं नाही म्हटले मी, मला अंडे बनवून दे. बापू म्हणतात की अजिबात कोणाला काही भेटणार नाही. पहिल्यांदा मुक्ताने काहीतरी घरामध्ये बनवलंय, आज तिने जे बनवलंय तेच सर्वजण खाणार. आणि तितक्यात सागर देखील तिथे येतो. तर सई म्हणत असते की पप्पा तू सुद्धा माझ्या शेजारी बस. एका साईडला मुक्ता बसलेली असते, दुसऱ्या साईडला सागर बसलेला असतो. तर सई आता सागरला म्हणत असते की पप्पा तू आता मुक्ता आईला जेवण भरव. त्यामुळे सईने सांगितल्याप्रमाणे आता सागरला मुक्ताला घास भरवावाच लागतो. तर मित्रांनो, टी व्हीच्या आधी पुढील अपडेट मिळवण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.